बऱ्याच लोकांना वाटतं की रिक्षावाले म्हणजे भरपूर कमावतात, 1000-1500 रोजची कमाई आहे. आणि माझ्या व्हिडिओ मार्फत फक्त लोक काय बघतात की माझा जो संघर्ष बघत नाही, मेहनत बघत नाही आणि माझी फक्त कमाई बघतात आणि त्याच्यावर डिसाईड करतात की रिक्षा घ्यायची. बऱ्याचशा लोकांना इंटरेस्ट आहे रिक्षा घ्यायला. आपल्या त्याच्यात काय मला मला म्हणायचं नाहीये. पण रिक्षावर दैनंदिन किती खर्च आहे आणि ₹1000 म्हणजे प्रॉफिट होतं त्याच्यामधून काही खर्च नाहीये का? तर अशी गोष्ट नाहीये मित्रांनो. किती उरतात त्याच्यावरचा आजचा व्हिडिओ आहे. दिवसाला किती खर्च येतो रिक्षावर त्याच्याविषयी आजचा व्हिडिओ आहे. आपली रिक्षा आहे तुम्हाला सांगतो 3-3.5 लाखापर्यंत लोन करून अजून महाग पडते, व्याज असते त्याच्यावर. तर त्याचा दिवसाचा खर्च सांगतो तुम्हाला, ₹300 तुम्ही काढला पाहिजे. म्हणजे 30 दिवसाचे 300 निघत होत्या किती होतात? ₹9,000 होतात. आता बऱ्याच जणांना 6,000 असतो, 7,000, कोणाचा 10,000 असतो. पण सरासरी तुम्ही ₹300 हे साईडला काढायचे दिवसाचे. दुसरे म्हणजे सीएनजीचा खर्च असतो 300 सरासरी. तो तुमचा सीएनजी मग ₹400 पण बसू शकतं. ते तुमच्यावर आहे 200चा भरायचा तर तुम्ही 200चा भरू शकता. तर आपण सरासरी पकडू ₹300. ₹300 आपला हप्त्याचा खर्च दिवसाचा. ₹300 झाले आपले सीएनजीचे. आता ₹600 इथे झाले, ठीक आहे. त्याच्यानंतर असतं तुम्हाला सांगतो ₹100 तुमचा दैनंदिन खर्च, नाश्ता पाणी चहा वगैरे. तुम्हाला कुठं सिगरेटचं व्यसन असेल, तंबाखूचं व्यसन असेल, कुठलं व्यसन असेल, त्याचे ₹100 तुम्ही साईडला काढा. तर किती झाले? 300, 600, ₹700 झाले इथंच, ठीक आहे. आता हे ₹700 झाले बरं. कधी सांगतो तुम्हाला पंक्चर होतंय. एक पंक्चर निघाले की ₹60 गेले, 2 पंक्चर निघाले 120 गेले आणि 120 गेले त्याच्यात जवळजवळ तासभर तुमचा वाया जातो. तो धंद्याचा वेळ असतो आणि तो वाया जातो. पंक्चर झाले, ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो रिक्षामध्ये क्लच वायर असते, ₹450 क्लच वायर आहे. फिटर घेतो ₹60-70. ₹500 ते क्लच वायर आहे. ती क्लच वायर कधी तुटन काही सांगता येत नाही. आणि वेगवेगळं तुम्हाला सांगतो मेंटेनन्स, लायनर गेले गेले ₹1200-1300. प्लस तुमच्या धंद्याचा तो तास किती 2-3 तास, 3-4 तास, कधी कधी दिवस वाया जातो. तो वेगळा धंद्याचा खर्च पकडा तुम्ही. दुसरं म्हणजे हवा भरायची म्हटलं तर ₹10 किरकोळ खर्च आहे, ते सोडा. ₹10 म्हणजे आता गाडीचा मेंटेनन्स जो आहे महिन्याला सांगतो तुम्हाला, मेंटेनन्स फक्त सर्व्हिसिंग, ऑइल वगैरे चेंज करायचं, ग्रीस करायचं, काय असेल ते, त्याचा खर्च सरासरी तुम्ही ₹1,500 ते ₹2,000 सरासरी महिन्याला काढला पाहिजे. दुसरं सांगतो तुम्हाला, आता हे इन्शुरन्स आहे, परमिट पासिंग आहे, गाडी पासिंग आहे, फिटनेस आहे, PUC आहे, याचा खर्च आहे तो वार्षिक खर्च असतो. आता पासिंग 2 वर्षांनी करायची असते मान्य. इन्शुरन्स दरवर्षी तुम्हाला भरावाच लागतो. तो खर्च तुम्हाला सांगतो ₹7-8,000. अजून समजा तो खर्च आपण 10,000 पकडू वर्षाचा खर्च, तर दिवसाला कमीत कमी तुम्हाला सांगतो तुम्ही ₹100 त्याचे साईडला काढले पाहिजे. तुम्ही आता मला सांगा किती खर्च झाला हा. आता लोकांना काय वाटतं, अरे रिक्षा म्हणजे रिक्षाचं कसं आहे की अरे ₹1,000 प्रॉफिट, समजा 1,500 धंदा पकडतात लोक. 1,500 मधले 300 CNG, 300 हप्ता गेला, ₹800-900 सहज राहतात. पण तसं नसतं मित्रांनो. आतमधला खर्च खूप आहे. तुम्ही गॅरेजवर काम करायला गेला, तुमचा दिवस जातो मित्रांनो धंद्याचं, तो तिथं नुकसान होतं अक्षरशः. कधी कधी तुम्हाला सांगतो गॅस भरायला पैसे राहत नाहीत. आणि तुम्ही असं बघू नका की रिक्षा म्हणजे एकदम स्टेबल काम आहे, जॉब आहे, धंदा आहे स्टेबल. तर नाही आहे स्टेबल. म्हणजे तुम्हाला सांगतो स्थिर. रिक्षामध्ये काही होऊ शकतो, कोणी येऊन धडकलं, झालं का, बोंबललं का तिथं. इन्शुरन्स असेल तर ठीक आहे, पण इन्शुरन्समध्ये पण गाडी तिथं इन्शुरन्सच्या ह्याच्यात जाते, 3-4-5-6 दिवस तिथं जातात. दुसरं म्हणजे मेन मोठं काम निघालं. आता 4 स्ट्रोक इंजिनचं काम जवळजवळ ₹20,000-1,000 लागतात. 2 स्ट्रोकचं 7-8 होते. पण 4 स्ट्रोकचं काम बेकार आहे. क्लच प्लेट गेली, गाडी पळायला लागली नाही, गाडी जास्त ऑइल खाती आहे, तर लगेचच हे इंजिनचं काम आहे बा. तर भरपूर खर्च आहे, किरकोळ खर्च नाही आहे मित्रांनो. तर हे मी जे सांगितलं ते खर्च आहे, तो खर्च तुम्ही इग्नोर करू शकत नाही, दुर्लक्ष करू शकत नाही. हा गाडीत समजा काम आहे तुमच्या किरकोळ, तुम्ही तसंच चालवताय. समजा हाफ पिन गेली, तुम्ही तसंच चालवताय. गाडीत एक टाईमला असा आवाज येणार, खरखुर, मग तर तुम्हाला न्यावंच लागणार. हँडलमध्ये काम आहे, मग तुम्हाला हँडलमध्ये त्या कोन सेट आहे तो टाकावाच लागणार.
आणि कोण सेट टाकायचा म्हणल्यावर ते म्हणते हाफ पिन पण टाकून घे. शॉकअप गेला की एक शॉकअप सर 600 रुपयाला आहे, तर 1700-1800 रुपये तिथे गेले. आणि बरेचसे असा पार्ट आहेत आपल्या रिक्षात की एक टाकून जमत नाही, तर तुम्हाला 2 टाकावे, एक सोबतच टाकावेच लागतात, कारण सारखं सारखं कोण खोलत बसणार असं फिटर म्हणतो. प्लग 100 रुपयाला एक, 200 रुपये प्लगला जातात समजा, नवीन गाड्यांचं सांगतोय. आणि आताच्या गाड्या BS6 काय BS7 काय आहे ते एकदम चांगल्या गाड्या नाही आहेत. कारण तुम्हाला सांगतो मी गॅरेजवर जातो, तर गॅरेजवर एक महिन्या जुन्या गाड्या कामाला येतात मित्रांनो. आणि अक्षरशः लय अवघड परिस्थिती आहे नवीन गाड्यांची. आमच्या गाड्या GC सिरियल MH14 GC सिरियलच्या गाड्या ज्या सुरुवातीचा स्लॉट होता गाड्यांचा, ते गाड्या चांगल्या होत्या. त्यानंतर बजाज TVS सारख्या कंपन्यांनी नुसत्या गाड्या बाहेर काढल्यात, काहीच बघितलं नाही त्याला, नुसत्या गाड्या, काही त्यात फॉल्ट असतो. त्याला आपण पदरचे खर्च करायचा. आता इन्शुरन्स असेल, पण इन्शुरन्स क्लेम करायचं म्हणलं की तुम्ही किती दिवस, आता गाडीत काम निघालं त्याचा इन्शुरन्स क्लेम होत नाही. पण समजा ठोकाठोकी झाली, कुठून ॲक्सिडेंट झाला, तर ते फक्त इन्शुरन्समध्ये क्लेम करू शकता तुम्ही. ते पण ते बघितलं जाणार की तुमची चुकी आहे का समोरच्याची चुकी आहे. तर ही गोष्ट झाली मित्रांनो. रिक्षा म्हणजे सोपं काम नाही आहे, खूप खर्च आहे त्याच्यात. हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत थोडंफार माहिती मिळाली असेल की बाबा रिक्षा म्हणजे फक्त इन्कमच नाही आहे, त्याच्यातून घालवावं पण खूप लागतं, टाईम पण खूप दिला जातो, आणि जे राहील ते मग ते आपलं असतं. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? असेच जरी तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कंटेंट आपलं खाली कमेंट करा मित्रांनो की बाबा या विषयावर व्हिडिओ बनवा. व्हिडिओला बघा, तो तुमच्यासाठी एवढा मेहनतीने व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो, एकतरी लाईक होऊन जाऊ द्या. नवीन भेट देत असाल आपल्या चॅनलला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.